मित्रांनो बघा, आज ना एका अशा गमतीशीर विषयावर आपण चर्चा करणार आहोत, जो विषय ना तुम्ही अजूनपर्यंत पूर्ण यूट्यूबवरती कधीच तुम्ही ऐकला नसेल. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे ना, तर तो विषय असा आहे की मित्रांनो बघा, जेव्हा बायकांना आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा गप्पा मारतात ना, जेव्हा म्हणजे बायकांचा ग्रुप म्हणजे जमतो आणि बायकांना जेव्हा गप्पा मारत असतात, तेव्हा गप्पा मारताना ना बायका सेक्सबद्दल कोणते प्रश्न एकमेकींना विचारतात. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायका गप्पा मारताना ना सेक्सबद्दल कोणते प्रश्न एकमेकींना विचारतात. आता बघा, तुम्ही मला असं बोलाल की बायकांना खूप जास्त लाजाळू असतात, बायका खूप जास्त ना घाबरतात. पण मित्रांनो, बायकांना लाजतात आणि घाबरतात पण ते कोणासमोर? आपल्यासमोर. परंतु मित्रांनो, जेव्हा बायकांना आपल्या मैत्रिणींसोबत जेव्हा बसतात ना, तेव्हा बायका आपली सर्व लाज आणि सर्व भीती एका बाजूला टाकतात आणि आपल्या मैत्रिणींसोबत ना बिंदास बेशरमपणे म्हणजे त्या बोलत असतात. तर मित्रांनो, त्या बोलताना ना कोणत्या विषयावर बोलतात आणि जेव्हा ना सेक्सचा विषय निघतो, तेव्हा म्हणजे त्या विषयाबद्दल ना कोणते प्रश्न त्या एकमेकींना विचारतात. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना खूप जास्त मजेशीर आहे. तर ह्या व्हिडिओला ना तुम्ही पूर्ण बघा, कारण असे व्हिडिओ तुम्हाला फक्त आणि फक्त आमच्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो, तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला प्रश्न आहे, तो पहिला प्रश्न ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बघा, जेव्हा बायकांना ग्रुपमध्ये बसतात, जेव्हा बायकांचा ग्रुप ना एका जागी बसतो आणि बायकांना एकमेकींसोबत चर्चा करत असतात आणि अचानक ना जेव्हा सेक्सचा टॉपिक जेव्हा निघतो ना, तेव्हा बायकांना एकमेकींना असा पण प्रश्न विचारतात, जो प्रश्न ऐकल्यानंतर ना तुम्हाला धक्का बसेल. तर मित्रांनो, तो प्रश्न ना असा आहे की तुझ्या नवऱ्याचा ना किती मोठा आहे ग? काय बोललो मी? तुझ्या नवऱ्याचा ना किती मोठा आहे ग? आता बघा मित्रांनो, तुम्ही मला बोलाल की भावा तू काय पण बोलतोयस. असं एखाद्या बाईला कसं विचारेल की म्हणजे तुझ्या नवऱ्याचा ना किती मोठा आहे ग? तर मित्रांनो बघा, तुम्हाला विश्वास ना बसणार नाही, पण मित्रांनो ही गोष्ट ना 100% खरी आहे की मित्रांनो, जेव्हा बायकांना एकमेकींसोबत जेव्हा गप्पा मारतात ना, तेव्हा मित्रांनो त्या बायकांना एकमेकींना असं पण विचारतात की तुझ्या नवऱ्याचा ना किती मोठा आहे ग? म्हणजे त्या बायकांना ना कंपॅरिझन करायचं असतं की म्हणजे माझ्या नवऱ्याचा ना बाकीच्यांपेक्षा लहान आहे की मोठा आहे. तर मित्रांनो, त्याच्यामुळे ना बायका एकमेकींना ना असा प्रश्न नक्की विचारतात की तुझ्या नवऱ्याचा ना किती मोठा आहे ग? आणि मित्रांनो, म्हणजे त्यातल्या एका बाईने म्हणजे जर असं ना सांगितलं की माझ्या नवऱ्याचा ना खूप मोठा आहे ग, म्हणजे असं ऐकल्यानंतर ना बाकीच्या बायका असं पण विचारतात, म्हणजे जर तुझ्या नवऱ्याचा एवढा मोठा आहे सो तुला ना खूप जास्त त्रास होत असेल ना, असं पण विचारतात. आणि एखाद्या बाईने जर असं बोलली की माझ्या नवऱ्याचा ना लहान आहे, असं ऐकल्यानंतर ना म्हणजे बाकीच्या बायकांना म्हणजे मोठ्याने हसायला पण लागतात. तर मित्रांनो अशी चर्चा ना बायकांच्या ग्रुपमध्ये ही कधी ना कधीतरी होते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे, तर तो दुसरा प्रश्न ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो बघा, बायकांना जेव्हा ग्रुपमध्ये जेव्हा बसतात आणि त्या एकमेकींसोबत ना एकदम बिंदास लाज लज्जा सोडून जेव्हा त्या ना गप्पा मारत असतात, तर मित्रांनो तेव्हा ना बायका एकमेकींना असा पण प्रश्न विचारतात की तुझा नवरा ना किती वेळ टिकतो ग? काय बोललो मी? तुझा नवरा ना किती वेळ टिकतो ग? असा पण प्रश्न विचारतात. आता तुम्ही मला असं बोलाल की भावा, म्हणजे एवढं खुल्लम खुल्ला कशा बायका बोलतात? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की बायकांना फक्त आपल्यासमोर लाजतात, पण जेव्हा त्या बायकांमध्ये बसतात ना, तेव्हा त्या अजिबात लाजत नाही आणि त्या घाबरत पण नाही. म्हणजे त्या बिंदास ना एकमेकींना काही पण प्रश्न विचारतात. म्हणजे मित्रांनो, आता एखादी बाई ना असं मुद्दाम विचारते की तुझा नवरा ना किती वेळ टिकतो ग? असं म्हणजे मुद्दाम विचारते. म्हणजे त्या बाईला ना बघायचं असतं की म्हणजे माझा नवरा ना बाकीच्यांपेक्षा कमी टिकतो की जास्त टिकतो. असं म्हणजे त्या बायकांना ना म्हणजे मित्रांनो एकमेकींसोबत कंपॅरिझन करायचं असतं. असं म्हणजे मित्रांनो त्या बायकांना ना एकमेकींसोबत एकमेकींच्या नवऱ्याचं कंपॅरिझन करायचं असतं, तुलना करायची असते. तर मित्रांनो, त्याच्यामुळे ना हा पण प्रश्न बायका मुद्दाम विचारतात की तुझा नवरा ना किती वेळ टिकतो ग? असा पण प्रश्न
विचारतात. आता त्याच्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे तर तो तिसरा प्रश्न ना असा आहे मित्रांनो, की मित्रांनो बघा, जेव्हा बायका ना ग्रुपमध्ये बसतात आणि एकमेकींसोबत ना चर्चा करत असतात आणि अचानक ना तो विषय निघतो आणि तो विषय निघाल्यावर ना बायका म्हणजे आपापसात असं पण विचारतात, म्हणजे मित्रांनो बायका ना एकमेकींना असं पण विचारतात की म्हणजे तू ना शेवटचं कधी केलं होतंस, किंवा तुम्ही ना एका महिन्यामध्ये किती वेळा करता, किंवा तुम्ही ना एका आठवड्यामध्ये किती वेळा करता, असा पण प्रश्न विचारतात. आता बघा मित्रांनो, बायकांना ना हे जाणून घ्यायचं असतं की म्हणजे माझ्या मैत्रिणी ना एका महिन्यामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये किती वेळा करतात, असं म्हणजे त्या बायकांना ना जाणून घ्यायचं असतं. आणि मित्रांनो त्याच्यामुळे ना बायका एकमेकींना ना असा पण प्रश्न विचारतात की म्हणजे तू ना महिन्यामध्ये किंवा आठवड्यामध्ये किती वेळा करतेस ग, असं म्हणजे मित्रांनो बायका ना एकमेकींना विचारतात. तर मित्रांनो हा पण प्रश्न ना बायका बिंदास न लाजता न घाबरता एकमेकींना ना विचारतात. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.